नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय पाठक पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनल पाठक ग्लोबल स्टडी सेंटरमध्ये। आज आपण ह्या ठिकाणी जी आगामी पोलीस भरती 2024 जी आहे, आगामी पोलीस भरती 2024चं जे आयोजन चाललेलं आहे, यासाठी लेखीला जे काही प्रश्न येतील, मग त्यामध्ये स्टॅटिक जी के असेल, जी के असेल, जी एसचा भाग असेल, ह्या विषयी असलेले सर्व प्रश्न जे आहेत ते आपल्याला ह्या ठिकाणी डिस्कस करायचे आहेत, बघायचे आहेत, ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच भावी पेपरमध्ये जो आहे तो झालेला आपल्याला दिसून येईल। मग ह्यामध्ये सगळे विषय असतील, इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना असेल, पंचायत व्यवस्था असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल आणि स्टॅटिक जी केचा भाग असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ह्या ठिकाणी बघायच्या आहेत। आता आजचा हा पहिला क्वेश्चन जो आहे तो संविधान दिन जो आहे तो कधी साजरा केला जातो, म्हणजे संविधान दिन हा कधी असतो आपल्या देशामध्ये। हा सगळ्याला माहिती आहे की 26 नोव्हेंबर हा जो काही दिवस आहे हा संविधान दिन म्हणून आयोजित केला जातो। पण क्वेश्चन येताना काय येईल पेपरला की संविधान दिन जो आहे हा कधीपासून आयोजित केला जात आहे, म्हणजे पहिला संविधान दिन जो आहे तो कधी आयोजित केला गेला। मग ऑप्शन काही असतील, मग त्यामध्ये वेगवेगळे साल दिलेले असतील, कोणी 1947 असेल, कोणी 2014 असेल, 15 असेल, 16 असेल। पण आपल्याला माहिती पाहिजे की संविधान दिन जो आहे हा पहिल्यांदा आयोजित केला गेला आहे 26 नोव्हेंबर 2015 साली, म्हणजे 2015 साली केंद्र शासनाने असा डिसिजन घेतला होता की आजपासून म्हणजे 26 नोव्हेंबर 2015 पासून 26 नोव्हेंबर हा दिवस जो आहे तो देशामध्ये संविधान दिन म्हणून आयोजित केला जाईल। म्हणून पहिला जो काही संविधान दिन जो आहे तो 2015 साली जो आहे तो आपल्याला आयोजित केलेला आपल्याला दिसून येतो। आता 26 नोव्हेंबर 1947 या दिवशीचं आपली जी काही घटना आहे, संविधान जे आहे हे या ठिकाणी बनवून कंप्लीट झालं होतं, म्हणजे ह्या ठिकाणी घटना जी आहे ती अस्तित्वात आली होती। फक्त त्याची अंमलबजावणी जी आहे ती 26 जानेवारी 1950 पासून झालेली आपल्याला दिसून येते। म्हणजे हे दोन्ही क्वेश्चन वेगवेगळे आहेत। पहिल्यांदा असं विचारलं जाईल की 26 नोव्हेंबर 1947 या दिवशी घटना जी आहे ती अस्तित्वात आली, पण त्याची अंमलबजावणी जी आहे ती 26 जानेवारी 1950 या दिवशी आपल्याला झाल्याचे दिसून येते। अशा पद्धतीने हे दोन्ही क्वेश्चन जे आहेत या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे 26 नोव्हेंबर हा दिवस जो आहे तो आपल्या देशामध्ये संविधान दिन म्हणून जो आहे तो आयोजित केला जातो 2015 पासून। मग 15 ऑगस्ट 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालेलं होतं, हे सगळ्याला माहिती आहे। 26 जानेवारी 1950 या दिवशी प्रजासत्ताक दिन असतो, म्हणजे घटना ह्या ठिकाणी आपल्याला अंमलात आलेली आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येते। त्यामुळे घटना अंमलात आली म्हणजे काय, जनतेचं राज्य आलं। इतक्या दिवस आपण बघितलं की ब्रिटिशांचं राज्य होतं किंवा त्याच्या आधी काही अनेक वेगवेगळे बादशाह असतील, त्यांचं त्या ठिकाणी सत्ता होती। पण आता 26 जानेवारी 1950 पासून कोणत्याही एका व्यक्तीची नाही तर जनतेची सत्ता जी आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला देशामध्ये प्रस्थापित झालेली आपल्याला दिसून येते। म्हणून 26 नोव्हेंबर हा जो काही दिवस आहे हा संविधान दिन म्हणून आयोजित केला जातो। 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन, तर 26 जानेवारी हा जो काही दिवस आहे तो हा प्रजासत्ताक दिन म्हणून आयोजित केलेला आपल्याला दिसून येतो। आता पुढचा क्वेश्चन आपला, मूलभूत हक्क हे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की आपल्या संविधानामध्ये काही हक्क जे आहेत ते जनतेला दिलेले आहेत, यामध्ये त्यांना मूलभूत हक्क असं आपण म्हणतो। आता मूलभूत हक्क जे आहेत हे कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत, ते USA युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जो USA कडून आपण मूलभूत हक्क जे आहेत ते या ठिकाणी आपण घेतलेले आपल्याला दिसून येतात। आता मूलभूत हक्क हे झाले कोणत्या देशाकडून घेतले, USA कडून घेतले। आणि मूलभूत हक्क हे संविधानातील कोणत्या भागात नमूद आहेत असं विचारलं तर माहिती पाहिजे की मूलभूत हक्क जे आहेत हे संविधानाच्या भाग 3 मध्ये आपल्याला नमूद असलेले आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतात। म्हणजे भाग 3 जे आहे हे संविधानाचं मूलभूत हक्काशी संबंधित आपल्याला असल्याचं दिसून येतो। आता संविधानामध्ये सध्याला माहिती आहे की 25 भाग जे आहेत ते या ठिकाणी संविधानामध्ये आहेत। सुरुवातीला 22 होते, आता 25 भाग जे आहेत ते आपल्याला झाल्याचे दिसून येतात। आणि सध्याला मूलभूत हक्क ह्याला काय म्हणतात असंही विचारतात की संविधानातील कोणत्या भागाला भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा असे संबोधतात किंवा म्हणतात। तर भाग 3 जे आहे ह्याला भारतीय संविधानाचा मॅग्ना कार्टा असं संबोधलं जातं। मग संविधानाने USA जे आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यांच्याकडून मूलभूत हक्क घेतलेले आहेत। आता मूलभूत हक्काचं महत्त्व काय हेही माहिती पाहिजे की ठीक आहे आपण मूलभूत हक्क समावेश केलेला आहे संविधानामध्ये, पण ह्या मूलभूत हक्काला महत्त्व काय आहे की आपल्याला माहिती आहे की मूलभूत हक्कामध्ये जवळपास वेगवेगळे हक्क जे आहेत या ठिकाणी दिलेले आहेत। जसं की तुम्हाला भाषण किंवा अभिव्यक्त होण्याचं आझादी जी आहे ती या ठिकाणी आहे,
कोणत्याही पद्धतीचा व्यवसाय जो आहे की पहा त्याला काही अपवाद पण आहेत. असंही नाही की कोणत्याही पद्धतीचा व्यवसाय म्हणजे तुम्ही कोणताही व्यवसाय त्या ठिकाणी करचाल. ज्याच्याकडे समजा एखाद्याला वाटलं की मला डॉक्टर व्हायचं आहे, पण डॉक्टर होण्यासाठी काही म्हणजे नियम आहेत. जसं की तो MBBS किंवा कोणतीही पदवी असेल जी की मेडिकल क्षेत्राशी संबंधित आहे ती पास आऊट पाहिजे ना. असं नाही की वाटलं म्हणून तो व्यवसाय केला, किंवा असं नाही की मला वाटलं म्हणून मी एखादा PSI झालो. PSI होण्यासाठी काही निकष आहेत, जसं की MPSCची एक्झाम पास आऊट व्हावी लागेल. म्हणजे संविधान काय म्हणतं की तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा व्यवसाय जो आहे तो करण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये कोणत्याही जातपात धर्म ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती ह्या ठिकाणी नसतील. सगळ्यांना सगळे क्षेत्र जे आहेत ती या ठिकाणी खुले झालेले आपल्याला दिसून येतात. आणि प्राचीन म्हणजे आधीच्या काळात कसं होतं की ज्या जातीमध्ये जन्माला आलेला आहे ती व्यक्ती, त्याच जातीचा व्यवसाय जो आहे किंवा त्याच जातीचा जो काही व्यवसाय असेल किंवा काम असेल ते त्याला करावं लागायचं. पण आता संविधानामध्ये संविधानाने ह्या गोष्टी ज्या आहेत त्या संपूर्णपणे संपुष्टात आणलेल्या आहेत. ज्या व्यक्तीकडे पात्रता असेल, ज्याच्याकडे क्वालिफिकेशन असेल, ज्याच्याकडे म्हणजे पात्रता पाहिजे आणि ती व्यक्ती कोणत्याही पद्धतीचा व्यवसाय जे आहे त्याला आवडेल तो व्यवसाय जो तो करू शकतो. हे एक मूलभूत हक्क आहे आपल्याला संविधानामध्ये. म्हणजे माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणसा पद्धतीने त्याला जगता यावं यासाठी जे हक्क दिलेले आहेत त्यालाच आपण मूलभूत हक्क असं म्हणतो. आणि ते संविधानाच्या भाग 3 मध्ये नमूद असलेले आपल्याला दिसून येतात. आणि मूलभूत हक्क जे आहेत हे USA म्हणजे USA कडून आपण घेतलेलं दिसून येतात. आता एक आहे, तुम्हाला माहिती असेल की आपण जर नकाशा काढला तर USA, कॅनडा आणि मेक्सिको हे तिन्ही देश जे आहेत ते अगदी जवळ असलेले आपल्याला दिसून येतात. असं विचारलं जातं की USA, कॅनडा आणि मेक्सिको हे कोणत्या खंडामध्ये येतात ना, विचारलं जाऊ शकतं. म्हणजे दक्षिण अमेरिकेचा भाग आहे की उत्तर अमेरिकेचा भाग आहे. तर USA असेल, कॅनडा असेल आणि मेक्सिको असेल हे तिन्ही देश जे आहेत ते या ठिकाणी उत्तर अमेरिकेचे भाग आपल्याला असल्याचं उत्तर अमेरिका जे आहे ते ह्याचा भाग आपल्याला असल्याचं दिसून येतो. म्हणजे नॉर्थ अमेरिका जो आहे तो याचा भाग असलेला हे तिन्ही देश आपल्याला दिसून येतात. आणि हे झालं म्हणजे मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेतले? USA कडून घेतले. मूलभूत हक्क हे भाग 3 मध्ये नमूद आहेत. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागाला भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा असे म्हणतात, तर भाग 3ला भारतीय संविधानाचा मॅग्ना कार्टा असं संबोधतो. ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. ज्या की कोणत्याही एक्झामला सरळ सेवा असेल किंवा पोलीस भरती असेल ह्याला येण्याची शाश्वती जी आहे ती या ठिकाणी असेल. पुढचा क्वेश्चन आहे, राज्यपालांची नेमणूक कोणाकडून केली जाते? आता माहिती आहे की प्रत्येक राज्याला किंवा प्रत्येक राज्य असेल भले कोणतंही असेल त्याला एक राज्यपाल जो आहे ते या ठिकाणी नेमलेले असतात. आणि राज्यपालांची नेमणूक जी आहेत ही देशाचे जे काही प्रेसिडेंट जे असतात, राष्ट्रपती जे असतात यांच्याकडून राज्यपालांची नेमणूक केली जाते. म्हणजे काय की राज्यपालांची नेमणूक कोणाकडून केली जाते किंवा राज्यपालांना शपथ कोण देतं हा क्वेश्चन वेगळा आहे, आणि राज्यपालांची नेमणूक कोणाकडून केली जाते हा क्वेश्चन वेगळा आहे. म्हणजे हे पहिल्यांदा लक्षात घ्या की राज्यपालांची नेमणूक जी आहे ती देशाच्या राष्ट्रपतींकडून केली जाते. म्हणजे ह्यांची काही निवडणूक होत नाही. म्हणजे असं विचारलं जातात की राज्यपालांची निवडणूक ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्या पद्धतीने होते, तर राज्यपालांची निवडणूकच होत नसते. कधी ऐकलं आहे की आपल्या राज्याचे राज्यपाल निवडून द्यायचेत, मग भले ते प्रत्यक्ष असतील किंवा अप्रत्यक्ष निवडणूक असेल, असं कधीही नाही. राष्ट्रपतींना वाटेल त्या व्यक्तीची नेमणूक जी आहे ती संबंधित राज्याचा राज्यपाल म्हणून होऊ शकते. हे महत्त्वाचं आहे. आणि एकाच व्यक्तीची 2 किंवा 2पेक्षा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नेमता येते. जसं एक्झाम्पल म्हणून घेऊयात. आता महाराष्ट्राला एखाद्या व्यक्तीची राज्यपाल म्हणून नेमणूक झालेली असेल तर ती व्यक्ती महाराष्ट्राची राज्यपाल म्हणून देखील काम करू शकते. एकाच वेळेस ती व्यक्ती महाराष्ट्राचं राज्यपाल म्हणून काम करू शकते, गोव्याचं राज्यपाल म्हणून देखील ती व्यक्ती काम करू शकते. त्यात काहीच अडचण नाही. असं नाही की एका व्यक्तीची एकाच राज्यासाठी राज्यपाल म्हणून नेमणूक होईल. एका व्यक्तीची 2 किंवा 2पेक्षा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून जे ती नेमणूक होऊ शकते. मग ह्या ठिकाणी एवढं लक्षात घ्या की राज्यपालांची नेमणूक कोणाकडून केली जाते, तर राष्ट्रपतींकडून केली जाते. मग आता राज्यपालांना शपथ कोण देतं हाही क्वेश्चन महत्त्वाचा आहे. राज्यपालांना शपथ कोण देतं हा जो काही क्वेश्चन आहे ह्याचं आन्सर जे आहे ते तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की राज्यपालांना शपथ जे आहे ते कोणाकडून दिलं जातं. चला पुढचा क्वेश्चन आहे,
भारतामध्ये कोणत्या प्रकारची शासन पद्धती आहे, प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष? आता मला माहिती आहे शासन पद्धती जी आहे ही भारतामध्ये अप्रत्यक्ष शासन पद्धती आहे. प्रत्यक्ष शासन पद्धतीमध्ये काय असतं की देशातील जेवढी काही जनता आहे ती ह्या देशाच्या शासन पद्धतीमध्ये सहभागी असते. आता आपल्या देशामध्ये इतका मोठा देश आहे की जगामध्ये हे जर सातवा नंबर लागतो, 7व्या क्रमांकाचा देश आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत, 7वा नंबरचा देश आहे आपला. सगळ्यात मोठा रशिया आणि आपला कितवा लागतो, 7व्या नंबरचा आपला देश जो आहे तो जगामध्ये आपल्याला असल्याचा दिसून येतो. मग हा इतका मोठा देश आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत सध्याला कोविडनंतरनं देश आपला जो काही देश आहे हा अव्वल स्थानी आपल्याला असल्याचं दिसून येतो. म्हणजे प्रथम स्थानी जो आहे तो आपला हा देश जो आहे तो आपल्याला लोकसंख्येच्या बाबतीत असल्याचं दिसून येतो. आधी चायना होता, चायनाने त्यांची लोकसंख्या कमी झाली आणि आता कोविडनंतर आपली लोकसंख्या जी आहे ती प्रथम स्थानी गेल्याचं आपल्याला दिसून येतं. मग एवढा मोठा देश आणि एवढी मोठी लोकसंख्या, आता मला एक सांगा, एक एक्झाम्पल म्हणून घेऊ. मला एक सांगा, सगळ्यांचीच सगळेच जे म्हटले की आम्ही IAS होतो किंवा कलेक्टर म्हणून सगळ्यांचीच नेमणूक व्हावी असं जर वाटलं तर हे शक्य आहे का आपल्या देशामध्ये? शक्य नाही. किंवा सगळ्यांनाच वाटले की आपण MLA व्हावं किंवा सगळ्यांनाच वाटले की आपण MP व्हावं, ह्या गोष्टी शक्य नाहीत का? की देशामध्ये लोकसंख्या खूप अफाट झालेली आहे. आपल्या देशामध्ये जी काही लोकसंख्या जी आहे ती साधारणतः 130-135 कोटीच्या आसपास गेलेली असेल ह्या ठिकाणी. आणि इतक्या मोठ्या लोकसंख्येचा आपला हा देश, ह्या ठिकाणी सगळेच व्यक्ती जे आहेत ती शासन व्यवस्थेमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. त्यामुळं मग आपण काय, हे आपल्याकडे 5 वर्षासाठी निवडणुका होतात आणि 5 वर्षामध्ये ज्या काही निवडणुका होतात त्यामध्ये भले ते लोकसभेच्या असतील किंवा विधानसभेच्या असतील किंवा तुमच्या पंचायत व्यवस्थेच्या असतील, लोकल बॉडी ज्याला म्हणतो आपण, ह्या 5 वर्षाचे ज्या काही निवडणुका होत असतात यामध्ये आपण आपले प्रतिनिधी नेमतो. प्रतिनिधी म्हणजे काय की आपल्या वतीने ते व्यक्ती त्या ठिकाणी काम करतील किंवा आपल्या वतीने त्या व्यक्ती जे आहेत त्या ठिकाणी देश चालवतील. त्याला प्रतिनिधी शासन पद्धती पण म्हणतात. मग अप्रत्यक्ष शासन पद्धती, ह्याला आणखी एक शब्द आहे ज्याला प्रतिनिधी शासन पद्धती म्हणतात. मग त्या ठिकाणी क्वेश्चन येईल की भारतामध्ये कोणत्या प्रकारची शासन पद्धती आहे? मग प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षला आणखी एक शब्द आहे प्रतिनिधी शासन पद्धती. तर आपल्या देशामध्ये प्रतिनिधी शासन पद्धती आपल्याला असल्याचं दिसून येतं. म्हणजे आपण सगळेच लोक त्या ठिकाणी सहभागी होऊ शकत नाही शासन व्यवस्थेमध्ये किंवा देश चालवू शकत नाहीत. त्यामुळं आपल्या वतीने काही व्यक्तींची त्या ठिकाणी निवडणुकीच्या सहाय्याने नेमणूक होते एका निश्चित कालावधीसाठी. त्यालाच आपण अप्रत्यक्ष शासन पद्धती किंवा प्रतिनिधी शासन पद्धती असं म्हणतो. मग हे क्वेश्चन विचारायला पण गेलेलं आहे की भारतामध्ये कोणत्या प्रकारची शासन पद्धती आहे, तर अप्रत्यक्ष शासन पद्धती किंवा त्यालाच प्रतिनिधी शासन पद्धती असं म्हणतो. आता पुढचा क्वेश्चन आहे, संविधानातील कलम 1 नुसार कोणती माहिती मिळते? आता माहिती आहे कलम 1 जे आहे भारतीय संविधानाच्या भाग 1 यामध्ये कलम 1 नमूद दिलेलं आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की इंडिया म्हणजेच भारत जो आहे हा राज्यांचा एक संघ असेल असा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे यामध्ये 2 गोष्टी कळतात. आता हे कलम 1 मध्ये एक म्हणजे देशाचं नाव समजतं आणि एक म्हणजे शासन पद्धती या ठिकाणी समजून येते. आता देशाचं नाव मध्ये एक वाद निघाला होता की देशाचं नाव काय, इंडिया नाव ठेवायचं का भारत नाव ठेवायचं, किंवा काही वेळ मीडियावाल्यांनी असं पण उठवलं होतं की देशाचं इंडिया नाव जे आहे ते या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलेलं आहे किंवा इंडिया नाव जे आहे ते ह्या ठिकाणी हे जे काही नाव जे आहे ह्याचा वापर जो आहे तो कमी होऊ लागलेला आहे. असं काहीच नाही. इंडिया आणि भारत हे दोन्हीही देशाचे ॲथोराइज नाव आहेत. म्हणजे कायद्यानेच त्यांना दोन्ही नावं आपण घेतलेले होते. आता काय झालं होतं, ज्यावेळेस संविधान सभा चालू होती, संविधान सभेमधील काही सदस्य, आता हे सगळेही आपले सदस्य होते, मग संविधान सभेतील काही सदस्यांचं म्हणणं होतं की देशाला एक आधुनिक नाव द्यावं ज्याला इंडिया म्हटलं गेलं. आणि काही लोकांचं असं नाव असतं की देशाला पारंपरिक म्हणजे काय जे जुनं नाव आहे आपलं ज्याला भारत म्हणतो आपण तेच नाव ह्या ठिकाणी असू द्यावं. मग संविधान सभेने यातून एक रस्ता काढला, एक मधला वेध या ठिकाणी काढला. संविधान सभेने काय म्हटलं की इंडिया म्हणजेच भारत असं नाव आपण स्वीकारू किंवा आपण हे नाव जे आहे ते देशाला ठेवू. म्हणजे इंडिया पण नाव आहे आणि भारत जो आहे हे पण ह्या ठिकाणी देशाचं नाव आपल्याला असल्याचं दिसून येतं. आणि त्याच पद्धती शासन पद्धत, आता आपला इंडिया जो आहे, देश जो आहे, भारत जो आहे हा राज्यांचा समूह आहे किंवा म्हणजे भारताने भलेही संघ राज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला असला तर देखील कोणत्याही राज्याला संघातून बाहेर पडण्याचा हक्क ह्या ठिकाणी दिलेला नाही. म्हणजे USA पण कसं आहे, संघ राज्य शासन पद्धती, पण त्यांची थोडीशी भूमिका वेगळी आहे. आता USA मध्ये माहिती आहे सगळ्याला किती राज्य आहेत,
किती स्टेट आहेत USA मध्ये? 50 स्टेट आहेत. 50 स्टेट्स USA मध्ये आहेत. मग एखाद्याला वाटलं की सपोज कुठलाही एखादा स्टेट असेल USAचा, त्याला वाटलं की आपल्याला ह्यापुढे USA मध्ये राहायचं नाही, आपण वेगळं होऊयात, तर तो होऊ शकतो. तसं इंडियामध्येच नाही चालत. इंडियामध्ये जेवढे काही आत्ता सध्याला किती राज्य आहेत? आत्ता सध्याला 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित भाग आहेत. ह्या कोणालाही वाटलं की आपण इंडियापासून बाजूला व्हावं, ते हे त्यांना शक्य होत नाही किंवा त्यांना तो हक्क देखील त्या ठिकाणी नाही. म्हणजे भारत जो आहे तो संघराज्य आहे. संघराज्यापेक्षा राज्यांचा समूह अशा पद्धतीने त्याचा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे भारतीय संविधानातील भाग 1 यामध्ये देशाचं नाव आणि शासन पद्धती ह्या दोन्हीही गोष्टी ज्या आहेत ते या ठिकाणी नमूद असलेल्या आपल्याला दिसून येतात. असं विचारलं जातं की देशाचं नाव जे आहे हे संविधानातील कोणत्या कलमात नमूद आहे? ते कलम 1 जे आहे यामध्ये आपल्याला देशाचं नाव जे आहे ते या ठिकाणी नमूद असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे कोणत्या नावाने ओळखलं जाईल हा देश पुढे भविष्यामध्ये किंवा संविधान लागू झाल्यापासून. तर इंडिया आणि भारत हे दोन्हीही आपल्या देशाचे अधिकृत नावं जे आहेत ते या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. पुढचं बघूयात. मानवी शरीरात पचन कुठून चालू होते? आता माहिती आहे हा विज्ञानाचा क्वेश्चन आहे की पचन संस्था आपण बघितलेलं आहे. पचन संस्था हा टॉपिक जो आहे तो सगळ्यांनी वाचलेला आहे. ह्यामध्ये विचारलं जातं की मानवाच्या बॉडीमध्ये मानवी बॉडीमध्ये जी काय पचन, ज्याला डायजेस्टिव्ह सिस्टम आपण म्हणतो, डायजेस्टिव्ह जे आहे पचनाची व्यवस्था जी आहे हे कुठून चालू होते? म्हणजे नेमकं अन्नाचं पचन कुठून होतं ना. आता पचन म्हणजे काय? आता आपण जे काय अन्न खातो हे आहे तसंच ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होऊ शकत नाही. म्हणजे आपल्या रक्तामध्ये ते मिसळू शकत नाही. मग आपल्या रक्तामध्ये खाल्लेलं अन्न मिसळण्यासाठी त्याचे लहान लहान तुकडे किंवा लहान लहान त्याच्या भागामध्ये रूपांतर होणे आवश्यक आहे, ज्यालाच पचन असं म्हणतो. मग या ठिकाणी दिलं आहे लहान आतडे, मोठे आतडे पोटामध्ये किंवा मुखात. मुख म्हणजे काय? तोंड. आपल्याला माहिती आहे आपण ज्यावेळेस अन्न खातो पहिल्यांदा ते अन्न जे आहे ते आपल्या मुखामध्ये जातं ह्या ठिकाणी, आणि मुखामध्ये गेल्यानंतर अन्न त्या ठिकाणी दातांच्या साहाय्याने त्याचे लहान लहान तुकडे केले जातात. म्हणजे मग असं म्हणता येतं का की नुसतं पोटामध्येच गेलं की त्या ठिकाणी पचन होतं? नाही. पचन पोटामध्ये होतं तुमच्या. त्यामध्ये वेगवेगळे जे काही एन्झाईम्स आहेत किंवा हार्मोन्स जे आहेत ते ह्या ठिकाणी मिसळले जातात, हे मान्य आहे मलाही. पण ज्या ठिकाणी तुम्ही अन्न जे आहे तुमच्या मुखामध्ये गेल्यानंतर त्याचे लहान लहान तुकडे होण्यासाठी तुमच्या दातांचा उपयोग केला जातो. दातं जे आहेत मानवी, मला सांगा किती दातं असतात संपूर्ण मानवी आयुष्यामध्ये? किती? 52. आता तुम्ही म्हणताल सर आम्ही तर 32च दातं ऐकलेत. 32 दातं आहेत तुमच्या तोंडामध्ये, पण त्या 32 दातं जे आहेत ते जन्मल्यापासून आहेत का तुमच्यामध्ये? नाही. जो काही जन्माला आलेलं जे काही मूल असतं त्याच्यामध्ये हळूहळू त्याला दातं येतात. त्यामध्ये पहिल्यांदा 20 दातं येतात, ज्याला दुधाचे दात म्हणतो आपण. 20 दातं येतात जे दुधाचे असतात, जे कालांतराने ते पडून जातात आपोआप, आणि पुन्हा त्याच्या जागी 20 दातं नवीन येतात. झाले 40. आणि असं 12 दातं असे असतात जे जन्माला आल्यावरती काही दिवसात येतात आणि ते कधीही पडत नाहीत. जसं की तुमच्या ज्या दाढा असतात किंवा उपदाढा जे असतात त्या कधीही पडत नाहीत किंवा त्या पडून येत नाहीत. त्यामुळं असे 30, आत्ताचे तुमचे 32 जे तुमच्या मुखामध्ये आहेत सगळ्यांच्या, आणि लहानपणी जे 20 पडून गेलेत आणि त्याच्या जागी नवीन आलेत. आता ते पडून गेले म्हणजे ते होतेच ना काही दिवसाआधी तुमच्या मुखामध्ये. मग ते 32 आणि 20 किती झाले? 52 झाले. म्हणजे मानवाच्या आयुष्यामध्ये किती दातं असतात? ते 52 दातं असतात. आणि मानवी मुखामध्ये किती दातं असतात? ते 32 दातं असतात. हे दोन्ही क्वेश्चन वेगवेगळे आहेत. क्वेश्चन व्यवस्थित वाचायचं की काय दिलं आहे नेमकं, की मानवी मुखामध्ये किती दातं आहेत? 32 दातं आहेत. आणि मानवी आयुष्यामध्ये किती दातं येतात? ते 52 दातं जे आहेत ते ह्या ठिकाणी आलेले आपल्याला दिसून येतात. आता हे पण विचारतात की दाताचं सूत्र काय? ICPM 21-23-21-23 म्हणतो ना आपण, पुस्तकात लिहिलेलं आहे ते. ICPM भागिले ICPM म्हणतो, किंवा 21-23 भागिले 21-23 जे आहेत हे या ठिकाणी दाताचं सूत्र जे आहे ते आपल्याला असल्याचं दिसून येतं. मग ह्या ठिकाणी महत्त्वाचं काय? मानवी शरीरात किंवा मानवाच्या बॉडीमध्ये पचन कुठून चालू होतं? तर मुखापासून चालू होतं. हा क्वेश्चन जो तो अतिशय महत्त्वाचा आहे. आता शेवटचा क्वेश्चन बघू, इतिहासाचे जनक म्हणून कोणाला ओळखतात? आता नेमकं इतिहास म्हणजे काय हेच मानवाला समजत नाही. इतिहास आपण वाचतो, इतिहास एक सांगतो, जो इतिहास वाचतो तोच इतिहास घडवू शकतो असं म्हणतात. आता इतिहासाचे जनक कोणाला म्हणतात? ते हेरोडोटस हे एक व्यक्ती आहेत ज्यांनी इतिहासाचे जनक म्हणून ओळखलं जातं. त्या थिओफेस्टस कोण आहेत सांगू शकताय? थिओफेस्टस हे नाव म्हणजे हे कशाचे जनक आहेत? तर आपण विज्ञानामध्येच एक भाग आहे
ज्याला आपण म्हणतो बॉटनी. बॉटनी म्हणजे काय, ज्यामध्ये वनस्पतींचा अभ्यास केला जातो, त्याला मराठीमध्ये वनस्पतीशास्त्र असं म्हणतात, बॉटनी म्हणतो आपण. बॉटनी किंवा वनस्पतीशास्त्राचे जनक जे ते थिओफेस्टस आहेत, पण इतिहासाचे जनक कोण आहेत, ते हेरोडोटस जे ते ह्या ठिकाणी इतिहासाचे जनक असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे काय की इतिहास म्हणजे काय की प्राचीन काळामध्ये अनेक घटना घडलेल्या असतात. आता आपल्याही आयुष्यामध्ये अनेक घटना घडत असतात. आता काल 5 मिनटं आधी घडलेली घटना असेल किंवा तुम्ही ज्यावेळेस जन्माला आला त्यावेळेस एखादी घडलेली घटना असेल, ह्या दोन्ही गोष्टी इतिहासामध्ये समाविष्ट होतात. पण इतिहास म्हणजे त्याला इतिहास आपण म्हणू शकत नाही. भले तो इतिहासात जमा झाला, इतिहासात जमा होणे म्हणजे काय, तुमच्या भूतकाळात जमा झालेल्या आहेत त्या गोष्टी. पण इतिहास म्हणजे असा घटक ज्यामध्ये प्राचीन काळी घडलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टींचा किंवा घटनांचा समूह, ह्याला इतिहास असं आपण म्हणतो. मग इतिहासाचे जनक कोण, हेरोडोटस जे ते इतिहासाचे जनक आहेत. आणि मला सांगा की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच जे आपलं चॅनल आहे पाठक ग्लोबल स्टडी सेंटर, याला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन जे आहे ते नक्की दाबा, ज्यामुळे तुम्हाला चालू घडामोडी असेल किंवा स्टॅटिक जी केचे नवीन नवीन क्वेश्चन जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला मिळतील. आणि याचा नक्कीच तुम्हाला भावी कोणत्याही एक्झाम्स असतील तुमच्या, ज्या आगामी कोणत्याही एक्झामसाठी तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होईल. याबद्दल धन्यवाद.